तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं आपलं लॉजिक काय असणार. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टी बँकवरती. जर का आपण बँक निफ्टी आज लास्ट हवर जर का आपण बघायला गेलो तर एक शार्प आपल्याला रिकव्हरी बघायला भेटली. त्याच्यामागचं कारण सिम्पल आहे आणि ही रिकव्हरी कंटिन्यू करणार आहे मार्केट का मार्केटमध्ये अगेन एक पॉज घेऊ शकते. तर ऑल कन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडासा डेटा चेकआउट करू. जर का आपण डेटाला जर का आपण बघितलं देन डेटामध्ये क्लिअर कट सेंटिमेंट समजते आहेत की लास्ट सेशनला जी रॅली आली त्याचं शॉर्ट कवरिंग होती, कारण की इथून कॉलचं अनवाइंडिंग झालं आहे बऱ्या प्रमाणात. आणि जर का आपण आता बघायला गेलो याच्यामध्ये तर 52,000च्या आसपास एक स्ट्रॉंगेस्ट कॉल रायटिंग आहे. आणि त्यानंतर बॉटम साईडला जर का बघायला गेलो तर 51,400, 51,300, 51,500च्या आसपास पण पुट रायटिंग हेवीली झालेलं आहे. ओके, बॉटम साईड बघायला गेलो आपण तर 51,000 व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर ह्या एक्सपायरी मे बी 50,000पासून 52,000चं एक रेंज करंटली दाखवतं आहे. बट हे मे बी चेंज होईल उद्याच्या मॉर्निंगला, पण हे डेटा कंटिन्युअसली बदलत राहते. बट ॲज पर करंट डेटा तर आपल्याला समजतं आहे की 52,000 स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स राहील आणि 51,000 स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट राहील. 51,500ला पण एक चांगला सपोर्ट आहे. आणि बॉटम साईड जर का आपण बघायला गेलो तर स्ट्रॉंग सपोर्ट दिसते. टॉप साईड बघायला गेलो तर थोडीफार रेजिस्टन्स जे आहेत ते थोडेसे वीक आहेत. जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का आपण ॲनालिसिस करायला गेलो तर मार्केट कम्पेअर टू निफ्टी अजून पण बँक निफ्टीचं जे प्राईस ॲक्शन आहे हे थोडंसं लोअर साईड आहे, म्हणजे डिस्काउंटला भेटत आहे अजून पण. बिकॉज निफ्टी जर का आपण कम्पेअर करायला गेलो तर निफ्टी ऑलरेडी ऑल टाईम हाय ब्रेक करून अपसाईडला गेलं आहे, जे की बँक निफ्टी अजून पण गेलेलं नाही आहे. तर इथून जर का आपण बघायला गेलो इथून एक फॉल आला, त्यानंतर हे एक रिकव्हरी आहे. आणि आता मार्केट जे आहे ते 52,000 एक सायकोलॉजिकल नंबर राहील आणि तोच आपल्याला नेक्स्ट मार्केटचं मुवमेंट सांगू शकतं. इधर मार्केट कंटिन्यू अपसाईड करू शकतं किंवा मार्केट पॉज घेऊन मार्केट डाऊनसाईडला हा जो ट्रेंड आहे हा कंटिन्यू करू शकतो आहे. ओके, तर मेजर मोमेंटम यायसाठी 52,000 एक टॉप साईडला स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे. जर का आपल्याला 52,000च्या वरती मार्केट सस्टेन राहायला बघायला भेटलं तर नेक्स्ट लेवल असणार आहे ते म्हणजे ऑलमोस्ट 52,000च्या खाली एक लेवल यायला लागले. ते लेवल यायला ऑलमोस्ट 51,940 आहे एक रेंज आहे. ही व्हेरी स्ट्रॉंग लेवल आहे. ओके, तर हे व्हेरी स्ट्रॉंग लेवल आहे. तर ह्याच्या आसपास जर का मार्केट आला तर थोडंसं अलर्ट मोडला राहायचा. तिथं मार्केट एखाद्या वेळेस पॉज होऊ शकतं, साईडवेज होऊ शकतं किंवा तिथून रिव्हर्स यायचे चान्सेस व्हेरी हाय आहेत. जर का आपण इथं जर का आपण बघायला गेलो मार्केट मल्टिपल टाईम मार्केटने इथं सपोर्ट काम केलं होतं. आता मार्केट इथं रेजिस्टन्सचं मे बी काम करू शकतं. आता नेक्स्ट सेलिंग झोन 2 यायला लागले, ज्याचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट सेलिंग एरिया जो आहे तो आहे ऑलमोस्ट 52,780 पासून 52,640चा. ह्याच्यामध्ये जर का आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तर आपण शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकतो. त्यानंतर जे लेवल आले ते 52,230 पासून 52,340चं. तर ह्या लेवलचा आसपास जर का मार्केट आला तर तिथं वेट अँड वॉच. तिथं एकतर मार्केट साईडवेज यायचा प्रयत्न होऊ शकतो किंवा तिथं जर का निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तर मार्केट डाऊन साईडचा याचा प्रयत्न करू शकतं. जर का करंट सिनारिओ बघायला गेलो तर आजचं मार्केटमध्ये स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटतो आहे. आणि इथून जर का आपण बघायला गेलो की प्रिव्हियस डेला आपण डिस्कस केलं होतं, इथं मार्केट बरेच टाईम साईडवेज झालं, इथं ब्रेकआउट आला आणि त्यानंतर एक मोमेंट कंटिन्यू केलं आहे. आता थोडंसं इंटरडेच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो 15 मिनिट टाईम फ्रेमवरती देन मार्केट आज लास्ट सेशनला जे शार्प रिकव्हरी बघायला भेटली, शॉर्ट कवरिंग आली. ही शॉर्ट कवरिंग कंटिन्यू असू शकते. बट उद्याचं मार्केट कशाप्रकारे ओपन होतं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये सपोज जर का मार्केट गॅप अप ओपन झालं आणि डायरेक्टली मार्केट जर का 52,000 सायकोलॉजिकल नंबरपासून 51,900 पासून 52,000 हे कुठल्या पण लेवलला मार्केट आलं, थोडंसं अलर्ट मोडला राहायचं. इथं कदाचित मार्केट पॉज घेऊ शकतं, साईडवेज जाऊ शकतं किंवा इथून रिव्हर्स यायचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. तर ह्या लेवलला जर का मार्केट आला तर थोडंसं वेट करू. इथं का साईडवेज जाऊन जर का आफ्टरनून सेशन जो आफ्टरनून सेशन असणार त्यामध्ये जर का ह्याच्यामध्ये 52,000च्या वरती मार्केट सस्टेन राहायला लागलं तर अशी काइंड ऑफ मोमेंटम व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी येऊ शकते. ओके, तर आपल्याला 0-0 ट्रेड पाहिजे असेल तर वेट करायचं आहे ऑलमोस्ट आफ्टरनून सेशनपर्यंत. आफ्टरनून सेशन नंतर जर का ह्याच्यावरती सस्टेन मार्केट राहिलं 52,000च्या वरती तर आपल्याला ह्याच्यामध्ये वरती टॉप साईडला जास्त काय ह्याच्यामध्ये अडथळा नाही आहे. डायरेक्टली 52,228 पासून 52,342च्या आसपास डायरेक्टली स्टॉप आहे डायरेक्टली. ओके, तर इथं जर का मार्केटमध्ये निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तर आपण डाऊन साईडचा प्लॅन किंवा साईडवेचा प्लॅन करू शकतो.
ओके. चुकून जर का मार्केट डाऊन साईडला आला, जर का गॅप डाऊन झाला, ह्या लेवलच्या आसपास जर का आला 51,300 पासून 51,426च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, देन आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस झाले, देन आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जरूर तुम्हाला अपडेट भेटतील. आता आपण बँक निफ्टी झाला, निफ्टीमध्ये बघायला गेलो, निफ्टी ऑल टाईम हायच्या आसपास आहे आणि इथं बरेच टाईम निफ्टी काय करत चाललं आहे, साईडवे झालं आहे. इथून जर का आपण बघायला गेलो, इथं पण मार्केट साईडवे होता, त्यानंतर इथं पण मार्केट डाऊन साईड टू साईडवे होता, इथं पण मार्केट डाऊन साईड टू साईडवेच आहे. तर इथं जर का बघायला गेलो तर हे तिन्ही सेशन मार्केटचे साईडवे आहेत. येणाऱ्या डेजमध्ये निफ्टीची एक्सपायरी थर्सडेला, तर थर्सडेला एक रेंज ब्रेकआउट आपण एक्सपेक्ट करू शकतो, इधर अप साईड और डाऊन साईड, किंवा मे बी उद्याच्याला पण होऊ शकतं. ओके, बिफोर एक्सपायरी पण होऊ शकतं. तर ही रेंज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ही जी डार्वास बॉक्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर का मार्केट उद्या पण ह्याचा साईडवे राहिला, जोपर्यंत ह्या 2 लेगच्या मध्ये मार्केट आहे, हे चान्सेस व्हेरी हाय आहेत. एकतर स्कॅल्पिंग ह्याच्यामध्ये होईल, ह्याच्यामध्ये मोठे ट्रेड भेटणं थोडंसं डिफिकल्ट जायला लागलं, बिकॉज करंटली इंडिया विक्स पण थोडासा डाऊनमध्ये आहे. तर व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये नाही आहे, त्याच्यामुळं इंडिया विक्स जेवढं कमी असणार तेवढं व्हॉलिटिलिटी कमी असणार. व्हॉलिटिलिटी कमी असली तर ऑप्शन बायरला थोडासा त्यामध्ये ड्रॉबॅक असू शकतो. जर का आपण याचा चेकआउट करायला गेलो इंडिया विक्स, तर इंडिया विक्स अजून पण 13.84 आहे. आणि इंडिया विक्स इथं जर का आपण बघायला गेलो तर इंडिया विक्स कधी वाढतो आहे, ज्यावेळी मार्केट पडतं आहे. इथून जर का बघायला गेलो तर इथे एक मार्केट रेंज करते. इफ इंडिया विक्स इकडनं वाढला तर व्हॉलिटिलिटी 100% वाढणार आणि त्यासाठी मार्केटला पडायला पाहिजे. ओके, त्यासाठी मार्केटला हे लेवल ब्रेक करायला पाहिजे. तर हे लेवल ज्यावेळी ब्रेक होईल तर आपण शॉर्ट पोझिशन प्लॅन करू शकतो. आणि ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, तर आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा. डायरेक्टली गॅप अप झाला तर त्याचे जे नेक्स्ट लेवल असतील ते तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवरती उज्ज्वलला देण्यात येतील. ओके, तर जोपर्यंत ह्या निफ्टीसाठी जोपर्यंत ह्या 2 लेगच्या मध्ये मार्केट आहे, वेट अँड वॉच, किंवा जर का स्ट्रॅडल तुम्हाला शॉर्ट स्ट्रॅडल करता येत असेल तर तुम्ही ते प्लॅन करू शकता. ॲज अ ऑप्शन सेलिंग, हेजिंग प्लॅन करू शकता विथ हेजिंग. बट डायरेक्शनल निफ्टी बँकमध्ये चांगली मोमेंटम दिसते आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहे की मार्केट डायरेक्शनल उद्याच्याला एक्सपायरी दाखवू शकते. ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक्स अँड शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.